माझी बायको माझी राहिली नाही. अरे नशीब उघडलं मग तुझं. अजून कसली नशीब उघडायची वाट बघतोस. एन्जॉय एन्जॉय. तशी राहते पण फक्त शरीरानं, मनानं. हो गुडगुड बाप्पा. महाराज, माझी केस वरवर जरी ह्यांच्यासारखी असली तरी ना आतून खूप अशी कॉम्प्लिकेटेड आहे. 1000 रुपये होतील. नाही नाही एवढी कॉम्प्लिकेटेड नाही. मग 500. नाही नाही 400 ना 300 नाही 200. एक काम करा, ह्याच्यात तुम्हीच बसा आणि तुम्हीच काय ते बोला. हा तर आपला विषय काय होता. ती ना मला सोडून गेली ना मी तिला सोडून गेलो. काही काळाचा दुरावा आला होता पण आज अचानक असं कवी म्हणतो तो बघा आला. साहेब विषय इंटरेस्टिंग आहे म्हणून हे काय आहे. मध्ये तोंड घालतोय. मलाही कविता येतात. ऐका. मुंबऱ्याचा उंबरा ओलांडून ठाकुर्लीचं कल्याण करून डोंबिवलीला दिवा लावून गाडी मुलुंडला पोचली हे ठाण्याला कळवा. अरे हा वेटर बदला हे मालकाला कळवा. आज अचानक ती मला भेटली आणि तिच्या भेटण्याने मला असं वाटू लागलंय काय मित्रा मी सांगू तुला वो कैसी प्यारी होती. काय मित्रा मी सांगू तुला वो कैसी प्यारी होती. बघणाऱ्याने पागल व्हावे चीज अशी भारी होती. कधी काय प्रेमाच्या गावात आम्ही गेलो होतो. पहिल्या भेटीमध्ये आम्ही घायल झालो होतो. आता येणार हजारे छोकरे भेजा ना ठोकरे और पंगा नहीं करना दंगा नहीं करना कर दूंगा मैं वरना तेरी टाई टाई फिस तेरी टाई टाई फिस तेरी टाई टाई फिस तेरी टाई टाई फिस. No cheating, no cheating, no cheating. Bomb fix. No. Okay, no. I सात 5 4 3 2 1. वा जबरदस्त. मला पट्ट्या थांबा पहिले मोजूया. हा पहिले कुणी हे कलाकारी तर दाखवा लोकांना. पिवळे जे आहेत ते मामांचे आहेत आणि विशेष म्हणजे मामांनी फार विविध पद्धतीच्या डिझाईनचे बनवलेले आहेत. हे पट्टी विमान हे फक्त मुकुट विमान आहे आणि ह्या तर एकदम गोळा विमान. बॉम्ब टाकतो म्हणले शेवटी विमान आहे. ऍक्सिडेंट झालेलं विमान आहे. वैदेहीने महाराष्ट्रात हास्यच बॉम्ब टाकता टाकता त्यांनी हा पण एक बॉम्ब टाकलेला आहे. ते वैदेहीने बनवलेलं आहे. डिझाईन फार चांगलं आहे पण ते फार काही लांब जात नाही. डिझाईन मध्ये गंमत आहे पण ते काही लांब जात नाहीये. आपल्या लक्ष्मण रेषेवर फक्त 2 विमान पोहोचले त्यातले मला वाटतं पूजाच आहे. मामा ते मामांचं आहे. हे पिवळं म्हणजे एक मामांचं आहे. तो क्रॅश झालेला विमान आहे. हा पहिलंच शोध जेव्हा लागला तो मामाने लावला इथे तो होता. आणि 2 ती निळी आहेत ती पूजाची आहेत. म्हणजे तिला विमान येत नाही असं ती म्हणाली होती. आणि तिनंच शोध लावलेला आहे. पण काही काही डिझाईन मला खूप चांगले मिळाले. विमान आहे. उडालं नाही फक्त नाक नसलेलं विमान आहे. नाक कापलं विमानामुळे असं झालंय ते उडालं नाही फक्त. कसं नाही उडालं माहित नाही. त्याच्यात काहीतरी झोल आहे. आणि साधारणपणे वेगवेगळ्या पद्धतीची ही विमानं बघता हे लोक सर्वात जास्ती केलेत मी. हा सर पण सर विमान कमी कचरा जास्त केला इथे असं नाही वाटत. प्रॉपर आहे काय तर काय हरकत नाही. हे विमान आपण गृहीत धरू फक्त विमान गृहीत धरू शकतो आपण. पण हे आपण मी एवढंच म्हणेन या गेम नंतर नशीब हे लोक पायलट नाहीयेत.
काही विमानं उडण्या अगोदरच पडली आधी एअरपोर्टलाच गेले. आणि मला वाटतं पूजाचे 2 विमान फक्त इथपर्यंत आलेले आहेत. म्हणजे जिंकलेली आहे पूजा. कलरचा कागद तिला मिळाल्यामुळे तिला लकी ठरला कदाचित. शाबास शाबास शाबास. व्हेरी गुड व्हेरी गुड. पण तरी बरेच विमानं बनलेले स्वच्छ आहेत. भारत अभियान आणि आपण करतोय. स्वच्छ भारत अभियान आपण करतोय आणि एवढं हे उचला. खूप सुंदर सुंदर विमान हे उचला. अरे हा हे राहिले ते राहिले. आणि उद्या वेळ असला तर माझ्याही घरी आहे. क्या बात. व्हेरी गुड. आणि आता कोण जिंकलाय आणि बक्षीस कोणाला ते सांगा. बक्षीस तर आता इथे पूजा जिंकलेली आहे. जोरदार टाळ्या पूजासाठी. आणि स्पर्धा संपलेली आहे. धन्यवाद. थँक्यू. अरे काय माझं गिफ्ट नाही बक्षीस काय नाही. मग कशाला गेला. अरे बाबा पोराला शाळेत सांगितलं होतं विमान बनवून आणा. मी म्हटलं चांगल्या मोठ्या मोठ्या माणसाकडून विमान बनवून आणा. नाही म्हटलं काय गेम बिम काय. तुम्ही सरपंच आहात आणि हे पुष्पगुच्छ तुम्ही त्यांना देऊ शकता. एक छान पण मजा आली. परत एकदा लहानपणात जाऊन एकदा 2 टाळ्या सगळ्या आपल्या कलाकारांसाठी.